रामकृष्ण हरी. उन्हाळा म्हटलं की आपल्याला आईस्क्रीम खावीशी वाटते, तर ती आईस्क्रीम आपण आज घरीच बनवणार आहे. ही अर्धा लिटर घट्ट म्हशीचं दूध घेतलंय आपण. ते गॅसवर ठेवून आणि मीडियम गॅसवर असं छान आटू देऊ. दूध गरम झाल्याच्या नंतर आपण थोडं दूध काढून घेणार आहे याच्यातून आणि मीडियम गॅस करून परत एक सारखं असं उकळू देऊ त्याला. तोपर्यंत तुम्हाला इकडे दाखवते मी. हे काजू बदाम हे 2 तासासाठी भिजवले होते आपण. आता हे जे बदाम आहेत याचे असे साल काढून घेणार आहे आपण सगळे. आणि बघा हे सगळे साल काढून मिक्सरमधून साखर आणि काजू बदाम बारीक करून घेऊ. दूध छान उकळतंय. काजू बदाम साखर मिक्सरमधून बारीक करून घेतली आपण. बघा हे भिजवलेले काजू बदाम होते, त्यामुळे त्याचे छान अशी पेस्ट प्रकारे झालंय. ते काढून घेणार आहे एक वाटीमध्ये. आता यात आपण दूध टाकून घेऊ आणि पूर्ण याच्या गठुळ्या अशा फोडून घेणार आहे. एकजीव करू. हे झालंय. आता ही आपली कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊ. ही खालीच आपण दूध घेणार आहे आणि दुधामध्ये मिक्स करणार आहे, जेणेकरून आपलं याच्या गठुळ्या होत नाही. गरम दुधात टाकलं तर एकदम अशा गठुळ्या होऊन जात्या आणि आपल्या आईस्क्रीमचं टेक्स्चर असं व्यवस्थित येत नाही. बघा याचा कलर पण बदलला. आता आपण याच्यात दूध टाकून घेऊ. अजून इतकी क्रीमी आणि छान अशी रवेदार आईस्क्रीम बनणार आहे. तुम्ही अजूनही या चॅनलला लाईक आणि एक सबस्क्राईब केलं नसेल तर करून द्या. बघा कसं छान बनतंय हे. आपलं दूध पण तिकडे कमी गॅसवर होऊ राहिलं. आणि दूध घेताना म्हशीचं दूध घ्यायचं, जेणेकरून ते घट्ट पण असतं, क्रीमी असतं. त्याच्याने आपली आईस्क्रीम छान बनते. याच्यात आपण आता सुंठ, वेलची, जायफळ याची पावडर बनवून ठेवलेली मी घरामध्ये. ही जी पावडर आहे ही याच्यात वापरणार आहे, जेणेकरून खूप छान टेस्ट येते त्याने. आता एकजीव करून घेऊ, एकदम असं मिक्स करून घेऊ. हे आपलं दूध बऱ्यापैकी चांगलं उकळलंय. आता बराच वेळ झालाय उकळतंय दूध. आपण आता हे टाकून घेणार आहे आणि टाकताना एक काळजी घ्यायची. एक हाताने असं पूर्ण एकच डायरेक्शनने हलवत राहायचं आणि नंतर ते टाकायचं. टाकताना पूर्ण असं एकदम नाही टाकायचं, असं हलवतच टाकायचं, जेणेकरून त्याच्या गुठळ्या होत नाही. आता आपण हे चांगलं 5 मिनिटं शिजवून घेऊ. 2 मिनिटं झाले. हे बघा कसं घट्ट होतंय. हे बघा अजून 2 मिनिटं आपण होऊ देणार आहे याला. आता गॅस बंद करून घेऊ आपण. हे मिश्रण जरा थंड झालंय. आपण आता ह्या मटकीमध्ये ओतून घेऊ. आपली इतकी छान ही मटका कुल्फी बनते बघा. आणि पूर्ण असं गच्च भरून घेणार आहे. घरगुती मटका कुल्फी झाली आपली. इतकी छान होते ना, तुम्हाला सांगते. तुम्ही पण अशी आईस्क्रीम नक्की बनवा आणि मला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा. आता आपण हे झाल्याच्या नंतर हे टाकून घेणे ड्रायफ्रूट. बघा हे झाल्याच्या नंतर याला आपण असे छोटे काप करून टाकले. ते वरतून पेपर वगैरे न लावता आपण हे जे असे झाकण आहे त्याचेच, ते झाकण त्याच्यात लावून आणि 8 ते 10 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवू. झाली आपली आईस्क्रीम तयार. तुम्ही पण अशी आईस्क्रीम नक्की बनवा, खा आणि मला एक सबस्क्राईब करा.